नमस्कार, स्वर्णिका विलेज लाईफमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण बघणार आहे घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने पिझ्झा कसा बनवायचा। लहान मुलांना आता सध्या तरी कॅफेतले पदार्थ फार आवडतात आणि त्यानुसार आपल्याला घरीही देखील ते एकदम सोप्या पद्धतीने बनवता यावे ही सगळ्यांची इच्छा असते। त्यानुसारच आज आपण बघणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि मुलांना भाज्या खाल्ल्या जातील अशा पद्धतीने आपण पिझ्झा कसा बनवायचा आहे ते। असा मस्त खुसखुशीत असा पिझ्झा तयार होतो। पिझ्झा बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते पिझ्झा बेस। तो कुठेही अवेलेबल आपल्याला होऊ शकतो। 10 रुपयेपर्यंत पिझ्झा बेस मिळतो। 10-20 गावानुसार खेड्यानुसार त्याचे रेट आहेत। पिझ्झा सॉस मिळतो, चीज मेयोनीज मिळतं, त्याच्यानंतर ना कॅप्सिकम, टोमॅटो, कांदा, काकडी, पनीर ह्याच्याऐवजी तुम्हाला आवडतील त्या भाज्या घेऊ शकता आणि चीजच्या 2 स्लाइस घ्यायच्या आहेत। याच्यानंतर आपण पिझ्झा बेस साठी एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटवर पिझ्झा बेस ठेवायचा आहे। त्याला बटर लावून घ्यायचं आहे। बटरऐवजी तुम्ही तूप देखील लावू शकता। याच्यानंतर चीज सॉस आपण पूर्ण बेसवर पसरवून घ्यायचा आहे। तुम्ही चीज सॉस तुमच्या आवडीनुसार घालू शकता। जर तुमच्याकडे चीज सॉस नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉस आणि चिली सॉस हे 2 मिक्स करून देखील लावू शकता। तोच फ्लेवर आपल्याला मिळतो। अशा पद्धतीने पूर्ण स्प्रेड करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मेयोनीज हा देखील खूप छान सॉस आहे आणि हा देखील आपण सॉस त्याच्यावरती घालायचा आहे। हा चीज मेयोनीज आहे। तुमच्याकडे नुसता मेयोनीज जरी मिळाला तरी तुम्ही वापरला तरी चालते आणि हे ऑप्शनल आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता। फक्त टोमॅटो सॉस देखील वापरला तरी देखील चालू शकतो। आणि हा पुन्हा एकदा स्प्रेड करून घ्यायचा आहे। पूर्ण पिझ्झाच्या कडेपर्यंत आपण हे सगळं पसरवून घ्यायचं आहे। आता याच्यानंतर जी सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस, जी आपली मुलं कोणत्याही भाज्या खात नाहीत त्या सगळ्या भाज्या तुम्ही ह्याच्यावर वापरू शकता। फक्त बटाटा वगैरे जे न शिजलेले गोष्टी आहेत त्या सोडून मी याच्यावरती कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम आणि पनीरचे काप पसरवून घेतले आहेत। स्वीटकॉर्न देखील याच्यावरती घातलं तर खूप छान फ्लेवर येतो आणि खायला देखील मजा येते। मुलं अतिशय आवडीने स्वीटकॉर्न खात असतात। मटारचे दाणे देखील तुम्ही वापरू शकता। काकडी, आता काकडीचा सीझन सुरू असल्यामुळे काकडी कुठेही आपल्याला अवेलेबल होते आणि काकडीमुळे पिझ्झा खूप छान लागतो चवीला। त्यामुळे काकडी देखील वापरायची आहे। असेच पदार्थ तुम्हाला बनवायला एकदम सोप्या पद्धतीला येणारे पदार्थाच्या रेसिपी तुम्ही माझ्या चॅनेलला भेट देऊन नक्की बघा आणि लाईक शेअर देखील करा। याच्यानंतर मी सगळ्या भाज्या पसरवल्या आहेत, त्याच्यावरती चीज असं किसून घालणार आहे। पूर्ण बेसवर चीज पसरलं जाईल अशा पद्धतीने आपण दोन्ही क्यूब वापरायचे आहेत। चीजचा मोठा पुडा देखील मिळतो, जसा पनीरचा एक गट्टा असतो तशा पद्धतीने, पण आमच्या गावाकडे अशा चीज क्यूब्स मिळतात त्यामुळे मी ह्याचाच वापर करते। हे पूर्ण चांगलं पसरवून घ्यायचं आहे। जर तुमच्या घरी ओव्हन असेल तर ओव्हनला 160 किंवा 170 डिग्रीला तुम्ही एक 10 मिनिटासाठी बेक करू शकता। आणि जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यात देखील करू शकता। त्यासाठी काय करायचं आहे, कढई आणि पातेलं ह्यामध्ये आपण एक स्टँड ठेवायचं आहे। जे गॅसचं वगैरे असतं ते जरी ठेवलं तरी चालते किंवा पातेल्याचं स्टँड असते ते जरी ठेवलं तरी चालते। आता आपलं चीज किसून झालेलं आहे, याच्यावरती मी पुन्हा एकदा सॉस घालणार आहे। हा काही पसरवायची गरज नाही, हा असेच टिपके राहिले तरी देखील चालते। अशा पद्धतीने बेस आपला तयार झाला आहे। मी इथे कढई गरम केलेली आहे, ह्याच्या आतमध्ये एक स्टँड ठेवला आहे
यात करपत नाही, काही नाही, त्यामुळे भ्यायची काही गरज नाही. आता ह्या स्टँडवर मी डायरेक्ट पिझ्झा ठेवणार आहे. प्लेट माझी बसत नव्हती, त्यामुळे फक्त मी पिझ्झाच त्याच्यावरती ठेवला आहे आणि याच्यावरती झाकण लावून आपण 10 ते 15 मिनटासाठी चीज पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत आपण झाकून ठेवायचं आहे. चीज मेल्ट झालेलं कसं ओळखायचं, तर आपलं लोणी ज्या वेळेला वितळतं त्यावेळेला जी मध्यम प्रोसेस असते त्या पद्धतीने आपलं चीज मेल्ट होतं. आपलं चीज चांगलं मेल्ट झालेलं आहे आणि आपला पिझ्झा देखील एकदम खुसखुशीत असा दिसायला लागला आहे. तर आपण अशा पद्धतीने घरच्या घरी अशी मस्त रेसिपी बनवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आहे माझ्याकडे पिझ्झा कटर. जर तुमच्याकडे पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही सुरीने देखील व्यवस्थितरित्या कट करू शकता. हे एकदम थोडंफार कडक होतं, थोडंफार मऊ असतं, त्यामुळे तुम्हाला कट करायला काय अडचण येणार नाही. जर तुमच्याकडे चिरणी असेल तर तुम्ही चिरण्याने देखील हे कट करू शकता. बघा, एकदम खुसखुशीत आणि छान झालेला आहे आपला पिझ्झा. तर तुम्ही तुमच्या मुलांना देखील नक्की ही रेसिपी बनवून घाला. त्यांना देखील खूप आवडेल आणि त्यांच्या पोटात भाज्या देखील जातील. थँक्यू.